अयोध्येमध्ये एकनाथ शिंदेंचे बॅनर लागले। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लावले बॅनर। शिंदेंची मुख्यमंत्रीपदी पुन्हा वर्णी लागावी अशा आशयाचे बॅनर। मुंबईतल्या अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम आता अंतिम टप्प्यात। एप्रिलपर्यंत वाहतूक सुरू करण्याचं यंत्रणांसमोर आव्हान। लोखंडी तुळई 5 मीटरपर्यंत खाली आणण्यात यश। बार्शी शहरामध्ये दरोडेखोरांनी चक्क एटीएमच फोडलं। एटीएम फोडून लंपास केली 23 लाखांची रक्कम। बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अमरावतीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीला। जावयानं मेहुणीवर अत्याचार करत केलं गर्भवती। या संदर्भात नराधम जावयाविरोधात अत्याचार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। छत्तीसगड तेलंगणा सीमेवर पोलीस आणि नक्षलवादी यांच्यामध्ये चकमक। चकमकीमध्ये 7 नक्षलवाद्यांचा खात्मा। सुरक्षा यंत्रणांच्या आणि पोलिसांच्या लढ्याला मोठं यश। मुंबईच्या कोर्टाकडून गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंना नोटीस। कोर्टाच्या आदेशानंतरही युट्यूबवरनं व्हिडिओ काढलेला नसल्याचा आरोप। कोर्टाचा वेळ वाया घालवणं याचिकाकर्त्यांना पडलं महागात। कोर्टाचे 2 तास वाया घालवल्यानं 5 लाखांचा दंड। हायकोर्टानं ठोठावला दंड। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ। आजपासून सिलेंडरच्या दरात 16 रुपयांची वाढ। डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा दणका। मनोज जरांगेंची आंतरवाली सराटी ते पंढरपूर यात्रा। बीडमध्ये जरांगेंनी छत्रपती शिवरायांना केलं अभिवादन। जरांगे पुन्हा उपोषण करण्याची शक्यता। जोगेश्वरी आणि अंधेरी इथल्या गुंफांचं संवर्धन करण्याची खासदार रवींद्र वायकरांची मागणी। केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्र्यांना पत्र पाठवत केली मागणी। मालेगावमध्ये तापमान 12.5 अंशांवर। वातावरणातल्या बदलामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ। सामान्य रुग्णालयात 25% सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये 26 अटक केलेल्या आरोपींवर मोक्का अंतर्गत आता कारवाई। लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईसह 3घांचा सहभाग असल्याचंही उघड। अमेरिकेच्या एफबीआयच्या संचालक पदावर भारतीय वंशाच्या वकिलांची नियुक्ती। कश्यप उर्फ कॅश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी झाली नियुक्ती। दक्षिण भारतातील चक्रीवादळामुळे मुंबईमध्ये पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तर पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची हवामान खात्यानं वर्तवली शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।